A very good morning to all, my dear students. On the today's lecture, we are going to continue regarding the subject of claim settlement procedure regarding to the insurance. In the earlier lecture, we studied about the types of insurance. Number of types were there. For example, group insurance is there, individual insurance is there. For the individual insurance, number of types we studied like ULIP plans are there, whole life, endowment, money back. Number of plans are there. For the group insurance, we studied about the superannuation scheme, leave scheme, or any disability scheme. Means number of types of insurance policies are present in the market. But on the today's lecture, we just have to focus on what is the settlement procedure. Whenever you provide the insurance policy and you are come to the position for the settlement of their claims, then what is the procedure you should be follow? This is going to study in this content. So let me start with our concept. The first is all about the life insurance claim process. We are talking about life insurance only. The life insurance policy offer financial security to the individual and the family in the case of unfortunate event like death, disability to the life assured. It is suggested that individuals should avail the life insurance policy of such a insurer, which offer the high claim settlement ratio with the easy documentation. Life insurance can be classified into the three category claims. For example, death claims, maturity claims, and rider claims. What is the riders? My earlier lecture is totally on the riders. If you want to purchase the insurance policy and if you are looking for the riders, there are number of riders. For example, accidental riders, क्रिटिकल इलनेस रायडर्स मीन्स एखाद्या व्यक्तीला जर असं वाटत असेल की बाबा जर माझी ॲक्सिडेंटल डेथ झाली तर ती अचानक प्रकारची डेथ आहे आणि त्यामुळं माझ्या फॅमिली मेंबर्सला काहीतरी मिळालं पाहिजे, कारण ती डेथ ही न पचवणारी असू शकते. कारण कसं होतं बऱ्याच वेळेस की जो कमवणारा व्यक्ती आहे तो जस्ट बिकॉज ऑफ ॲक्सिडेंटमुळे तो मृत्यू पावल्यामुळं ती फॅमिली पूर्णतः उघड्यावर पडते. त्यामुळं तेव्हा जी अमाऊंट मिळणार आहे ती डबल मिळावी, माझ्या फॅमिलीला कव्हरेज जास्त मिळावं असं प्रत्येकाची जेन्युइन इच्छा आहे, लक्षात घ्या. आणि त्यामुळं जे काही तिथं दिलं जातं तर त्यालाच आपण म्हणतोय ॲक्सिडेंटल रायडर्स. तर असेही क्लेम्स तिथं सेटल करायला येतात. किंवा क्रिटिकल इलनेस असतो, आजकाल तुम्ही बघताच आहे, पीपल आर सफरिंग फ्रॉम द मेनी डिसीजेस, आणि मग अशा वेळेस असे वेगवेगळे डिसीजेस झाले तर त्याच्या ट्रीटमेंटसाठी सुद्धा त्या व्यक्तीकडं पैसा हवा आहे ना, नाही तर तो नुसताच आपला LIC भरतोय आणि ही इज लुकिंग फॉर द मॅच्युरिटी ऑर द डेथ क्लेम ओनली. तर असं नको आहे. जर त्याला काही क्रिटिकल इलनेस झाला तर तोही देखील त्याला तिथं सेटल करता यावा, ह्याच्यासाठी मग ह्या गोष्टी तिथं क्लेमिंगमध्ये येतात. तर तो रायडर क्लेम असू दे किंवा डेथ क्लेम आहे किंवा मॅच्युरिटी क्लेम आहे. द लाईफ इन्शुरन्स क्लेम इज बेनिफिट टू एंटरटेन बाय द नॉमिनी इन द केस ऑफ द अल्टिमेटली डिमाइज ऑफ द लाईफ ॲश्युअर्ड. एखाद्या व्यक्तीनं इन्शुरन्स घेतलेला आहे तर त्याचा क्लेम सेटल करायला त्याचा नॉमिनी येतो, लक्षात घ्या. आणि कारण काय होतं तर त्या ज्या माणसाची ती इन्शुरन्स पॉलिसी आहे तो माणूस तिथं डिमाइज झालेला असतो. लेट्स द डिस्कस ऑल अबाउट द 3 डिटेल्स. फर्स्ट त्याच्या काही क्लेम प्रोसेसच्या ज्या काही आहेत त्या स्टेप्स आहेत, लक्षात घ्या. स्टेप 1, स्टेप 2 अँड स्टेप 3. तर त्यातली स्टेप 1 जी आहे ती इन्फॉर्मेशन अबाउट द इंटिमेशन अबाउट द क्लेम. जेव्हा असं काही होतं, एखाद्या व्यक्तीची मृत्यू झालेला आहे किंवा एखाद्या व्यक्तीला ह्या रायडरचं बेनिफिट हवं आहे किंवा मॅच्युरिटी आहे, तर ह्या तिन्ही केसेसमध्ये फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू इंटिमेट टू दॅट पर्टिक्युलर LIC टू पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनी. की डेथ क्लेम असेल तर त्या नॉमिनीनं जाऊन त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये हे सांगितलं पाहिजे की बाबा अशा पद्धतीनं हे झालेलं आहे. त्याच्याचबरोबर दुसरा मुद्दा आहे सबमिट द पेपर रिगार्डिंग दॅट क्लेम, आणि मग तो क्लेम तिथं सेटल केला जातो. तर ह्या 3 स्टेप्स आता आपण इन डेप्थ बघणार आहोत, ज्यामध्ये फर्स्ट आहे इंटिमेशन ऑफ अ क्लेम. डेथ क्लेम असेल तर नॉमिनी तिथं इंटिमेशन देणार आहे. रायडर्स असतील तरीसुद्धा बऱ्याच वेळेस कसं होतं, आता क्रिटिकल इलनेस आहे मग तो नॉमिनी जाऊनच ते सगळं करत असतो, कारण ऑलरेडी इन्शुअर्ड पर्सन हॉस्पिटलाइज्ड असतो. आणि जेव्हा मॅच्युरिटी असेल तेव्हा ही स्वतः म्हणजे सोल दॅट पर्सन कॅन इंटिमेट रिगार्डिंग देअर मॅच्युरिटी टू द बँक. द नॉमिनी शुड इंटिमेट अबाउट द क्लेम इन द रिटर्न फॉर्म to the insurer company as early as possible.
The details should consist of the policy number, name of the insured, date of death, place of death, name of claimant, etc. The nominee can avail the claim intimation form by visiting the nearest branch of the insurance company or can download from official website of the insurance providers. मीन्स पहिलं तर तुम्हाला इंटिमेट केलं पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही पुढची प्रोसिजर करू शकत नाही. कारण कसं होतं, तुमच्यासारखे नंबर ऑफ इन्शुअर पर्सन आर देअर. प्रत्येकाच्या मागे इन्शुरन्स कंपनी लागत बसत नाही की बाबा तुझा क्लेम सेटलमेंटला आला आहे, मग तो डेथ क्लेम आहे का, तो मॅच्युरिटी क्लेम आहे का, तो रायडर्सचा क्लेम आहे. प्रत्येकाला नाही बघू शकत बिकॉज नंबर ऑफ क्लेमेंट्स आर देअर अँड फॉर दॅट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू इंटिमेट रिगार्डिंग युअर क्लेम टू द bank. Next is submit proper documentation. To get your claim settled easily, it is required that it should be submit your relevant document. The nominee will ask for the present given below documentation to the insurer. म्हणजे बऱ्याच वेळेस काय होतं, जेव्हा नुसतं तुम्ही इंटिमेट करता त्याच्या रिगार्डिंग डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं सुद्धा खूप जास्त गरजेचं आहे. फॉर एक्झाम्पल इफ यू आर लुकिंग फॉर द डेथ क्लेम, तर डेथ सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. एज ऑफ द इन्शुअर्ड पर्सन, दॅट इज बर्थ सर्टिफिकेट. त्याच्यानंतर ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट, जी तुम्ही पॉलिसी इन्व्हेस्टमेंट करतानाच तुम्हाला मिळते त्याला ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट असं म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे एनी अदर डॉक्युमेंट रिक्वेस्टेड बाय द इन्शुरर. तर हा मुद्दा तिथं त्यांनी दिलेला आहे. डेथ क्लेम, एज ऑफ द इन्शुअर्ड, ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट अँड अदर डॉक्युमेंट रिलेटेड टू द इन्शुरर. नाव द क्लेम सेटलमेंट. आता तुमच्या बाजूनं तुम्ही हे सगळं केलं. आता नाव इट इज टर्न ऑफ दॅट पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनी दॅट द इन्शुअर नीड टू सेटल द क्लेम विदिन द 30 days ऑफ द रिसीट ऑफ ऑल द डॉक्युमेंट सबमिटेड बाय द इन्शुअर्ड पर्सन. म्हणजे ही तुमची इन्शुअर कंपनीची एक लायबिलिटी आहे की जेव्हा तुमच्याकडे क्लेम सेटलमेंटसाठी डॉक्युमेंटेशन प्रोव्हाइड केले जातात तर विदिन 30 days यू हॅव टू प्रोव्हाइड द इन्शुरन्स claim. तर ही that is the mandatory condition. However, there might be in the case where the insurance is required the further investigation. आता बऱ्याच वेळेस कसं होतं की आता डेथ क्लेमसाठी एखाद्या व्यक्तीनं तिथं पॉलिसी क्लेम केलेली आहे डेथ क्लेमसाठी आणि ती डेथ कशामुळे झाली. जर नॅचरल डेथ असेल तर त्याच्याकडे डेथ सर्टिफिकेटवर ते मेन्शन केलेलं असतं की इट इज अ नॅचरल डेथ. पण समजा मर्डर असेल किंवा सुसाईड असेल तर याच्यामध्ये मात्र इन्व्हेस्टिगेशन होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन कंप्लीट होत नाही, इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये त्याचा जे मेन रिझन ऑफ द डेथ आहे हे मेन्शन केलं जात नाही, तोपर्यंत तो क्लेम तिथं सेटल केला जात नाही. म्हणजे जेव्हा नॅचरल डेथ असेल immediately claim settled, but when it is turned towards the some hectic procedure like the investigation like suicide or the murder, तर ह्या केसेसमध्ये मात्र क्लेम तसाच ठेवला जातो. अंडर धिस स्कॅनरिओ द इन्शुरर हॅज टू कम्प्लीट द प्रोसिजर विदिन द 6 months. आता ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला काय आहे तर प्रोसिजर 6 monthमध्ये तुम्हाला कंप्लीट केली पाहिजे जर मर्डर आणि सुसाईड केसमध्ये जर ते गोष्टी असतील तर. कारण कसं होतं इथं थोडासा रिस्क असते मुलांना. सो दॅट डॉक्युमेंटेशन प्रॉपर क्लेमिंगसाठी घेणं हे सुद्धा इन्शुरन्स कंपनीची ती ऑब्लिगेटरी आपण म्हणू शकता की ऑब्जेक्ट आहे. नाऊ वी आर टॉकिंग अबाउट द मॅच्युरिटी क्लेम्स. आता डेथ क्लेमच्या बाबतीत आत्ताच आपण बघितलं तर मॅच्युरिटी क्लेम काय आहे. अंडर धिस क्लेम insurance company make the payment to the policy holder on the complications of the policy or the maturity debt. The amount that payable consists of sum assured plus any bonus or incentives. जेव्हा एखादा माणूस बाबा 20 वर्षाची LIC घेतो, 20 वर्षाच्या शेवटी तो जिवंत आहे, आता तो त्यानं साठलेले पैसे घ्यायला जेव्हा LICमध्ये जातो किंवा इन्शुरन्स कंपनीमध्ये जातो तर ती तेव्हा इन्शुरन्स कंपनीची लायबिलिटी आहे की बाबा त्याला त्याच्या पद्धतीनं साठलेले पैसे, त्याच्यावरचा बोनस अँड एनी इन्सेंटिव्स जे काही त्या प्लॅनवर डिक्लेअर्ड आहेत ते त्याला तुम्ही दिले पाहिजेत. टू अवेल द बेनिफिट द पॉलिसी होल्डर इज रिच टू द ॲडव्हान्स बाय द इन्शुरन्स कंपनी विथ द बँक डिस्चार्ज फॉर्म. द पॉलिसी होल्डर इज रिक्वायर्ड टू फिल अप फॉर्म द डिटेल्स अलॉंग विथ द रेलेवंट डॉक्युमेंट अँड सेंड इट बॅक टू द बँक. म्हणजे बऱ्याच वेळेस कसं होतं की मॅच्युरिटी क्लेमच्या बाबतीत जेव्हा काही तुम्ही डॉक्युमेंट सबमिट करता तेव्हा पॉलिसी होल्डर इज रिच टू द ॲडव्हान्सेस बाय द इन्शुरर कंपनी on the bank discharge form. The policy holder is required to fill the form in detail along with the relevant document. त्याच्यानंतर आपण बघतो रायडर इफेक्ट. What is the rider effect? Riders are defined as the additional benefit offered by the insurer by paying on the extra premium with the basic plan.
The life insurance policy can be attacked with the different riders such as accidental riders, critical illness riders, hospital cash in riders, waiver of the premium riders. Number of riders are there. लक्षात घ्या, या रायडर्सचा जर बेनिफिट तुम्हाला हवा असेल तर तुम्ही रायडर क्लेम देखील तिथं करू शकता. Under the rider claim process, the different riders are settled through the various means. Rider claim such as waivers of the premium, accidental death, etc. are settled. The following process of the death claim settlement on other rider claim on the death can be resolved by submitting the relevant document along with the duly filled the form and the policy copy. म्हणजे जर तुम्ही याच्यासाठी क्लेम घेण्यासाठी गेला असाल तर त्याच्या रिगार्डिंग सुद्धा डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे बरं का. तर आणि तरच हे देखील क्लेम्स तिथं सेटल होणार आहेत. म्हणजे क्रिटिकल इलनेस मग त्याच्याशी रिगार्डिंग डॉक्युमेंटेशन तुमच्याकडे असणं खूप जास्त गरजेचं आहे, तरच हे पॉसिबल तिथं आहे. त्याच्यानंतरचा जो काही मुद्दा आहे तो आहे डॉक्युमेंट्स आर रिक्वायर्ड फॉर द क्लेम. आता जेव्हा आपण रायडर्स क्लेम बघितला, मॅच्युरिटी क्लेम बघितला किंवा डेथ क्लेम बघितला, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं पहिली स्टेप आहे की यू हॅव टू इंटिमेट इट टुवर्ड्स द, आपण काय म्हणू शकतो की इन्शुरन्स कंपनी. ज्याचा कुणाचा इन्शुरन्स घेतला त्याला तुम्ही तिथं इंटिमेट करणं खूप जास्त गरजेचं आहे, कारण ते स्वतःहून तुमच्याकडे येणार नाही. इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू इंटिमेट देम. नेक्स्ट आहे सबमिट द प्रॉपर डॉक्युमेंटेशन्स. डॉक्युमेंटेशन्समध्ये मग डेथ सर्टिफिकेट आहे, एज ऑफ इन्शुअर्ड आहे, ओरिजिनल पॉलिसी डॉक्युमेंट आहे, अँड एनी अदर डॉक्युमेंट्स इज रिक्वेस्टेड बाय द इन्शुरर. तर तो मुद्दा तिथे दिलेला आहे. त्याच्यानंतर क्लेम सेटलमेंट इज द ऑब्लिगेटरी फंक्शन ऑफ अ पर्टिक्युलर इन्शुरन्स कंपनी. आणि त्यांनी मग काय करायचं आहे तर जे काही डॉक्युमेंट्स आले आहेत ते व्हेरीफाय करून विदिन द 30 days यू हॅव टू डिस्बर्स दॅट क्लेम. पण जर त्याचं डॉक्युमेंटेशन्स जर रिगार्डिंग इन्व्हेस्टिगेशन्स वगैरे असेल तर यू हॅव टू होल्ड दॅट क्लेम. विदाउट प्रॉपर डॉक्युमेंटेशन ऑफ द इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट यू कॅनॉट डिस्बर्स इट. त्याच्यासाठी सुद्धा जो कोण क्लेमेंट आहे त्या क्लेमेंटने तिथं ती प्रोसिजर 6 monthमध्ये तिथं कवर करायची आहे. त्याच्यानंतर मॅच्युरिटी क्लेम की बाबा अमुक एवढ्या वर्षाची पॉलिसी घेतली आहे परंतु त्या पॉलिसीच्या एंडिंगला तो माणूस जिवंत आहे, अशा वेळेस त्याचे साठलेले पैसे विथ इंटरेस्ट ऑफ द बोनस इन्सेंटिव्ह त्याला माघारी तिथं मिळत असतात. मग त्याच्यासाठी सुद्धा त्यांना हेच डॉक्युमेंट्स तिथं सबमिट करायचे आहेत. त्यामध्ये ओरिजिनल पॉलिसी बॉन्डला सगळ्यात जास्त महत्त्व असतं, हे लक्षात असू दे. त्याच्यानंतरचा मेन मुद्दा आहे रायडर claim. Rider are defined as the additional benefit offered by the insured by the paying extra premium with the basic plan. The life insurance policy can be attracted for the different riders such as accidental riders, critical illness riders, hospital riders. म्हणजे हे ॲडिशनल रायडर्स तुम्ही तुमच्या ह्याच्याबरोबर घेत असता, पॉलिसीबरोबर घेत असता. आणि ती मागायची जेव्हा वेळ येते तेव्हा मात्र प्रॉपर डॉक्युमेंटेशन असणं इट्स युअर लायबिलिटी. Under the rider claim process, different riders are to be there. Rider claim such as the waiver of premium, म्हणजे प्रीमियम माफ होण्याचं जे काही असतं. म्हणजे आता बऱ्याच वेळेस मी एक सांगते उदाहरण की मी जो SBIचा प्लॅन घेतलेला आहे इट इज फॉर माय म्हणजे तो मी माझ्या मुलाचं एज्युकेशन डोक्यात घेऊन घेतलेला आहे. तर तो प्लॅन आहे 16 yearsचा राईट. त्यामध्ये त्यांनी काय करायचं आहे तर जो कोणी इन्शुअर पर्सन आहे त्यांना 8च वर्ष हप्ते भरायचे आहेत. पुढच्या 8 वर्ष काही हप्ते भरायचे नाही आहेत. 8च वर्ष आत्ता हप्ते भरायचे आहेत. नंतर 16व्या वर्षी म्हणजे या पुढच्या 8 वर्षाचे हप्ते माफ होणार आणि 16व्या वर्षी तुम्ही साठवलेले पैसे त्याच्यावर अमुक एवढी सम ॲश्युअर्ड म्हणजे जी काही तुम्ही साठवलेले पैसे सम ॲश्युअर्ड जेवढी तुमचा तुम्ही प्लॅन घेतलेला आहे तेवढी सम ॲश्युअर्ड आणि ते त्या विद्यार्थ्याला म्हणजे ज्याच्यासाठी तुम्ही तो घेताय त्याला ते एज्युकेशनला पैसे उपयोगी पडणार आहेत. मग इथं आता प्रीमियम वेव झाला ना, मला 16 वर्षाची पॉलिसी आहे पण मी हप्ते भरला 8च वर्ष, बाकीचे 8 वर्ष मला वेव झाले ना, वेव म्हणजे माफी झाले. तर ह्याच्यासाठी सुद्धा तुमच्याकडं प्रॉपर डॉक्युमेंटेशन असणं गरजेचं आहे. तर आणि तरच पुढं ते वेव होतात हेही तुमच्या लक्षात असू दे. हॉस्पिटल इन कॅश वेव्हर्स तर ते बऱ्याच वेळेस तुम्हाला माहिती आहे की ज्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट वगैरे होत आहेत तिथूनच ती प्रोसिजर तिथं दाखवली जाते. तर तो मुद्दा आहे. अंडर द रायडर स्कीम वेवर्स प्रीम ॲक्सिडेंटल डेथ आर सेटल्ड फॉलोइंग क्लेम्स बी रिझॉल्व्ड बाय द सबमिटिंग रेलेवंट डॉक्युमेंट अलॉंग विथ द ड्युली फिल्ड अँड द ओरिजिनल इन्शुरन्स कॉपी. आता सगळ्यात महत्त्वाचं की डॉक्युमेंटेशन्स. तर मेन तर आहे मेन्शन इन द बिलो सम ऑफ द इम्पॉर्टंट डॉक्युमेंट इज रिक्वायर्ड फॉर द इन्शुरन्स. त्यामध्ये एक आहे ड्युली फिल्ड अँड द साईन द क्लेम फॉर्म. क्लेम फॉर्म एक वेगळा असतो जो तुम्हाला त्या इन्शुरन्स कंपनीमध्ये अवेलेबल होतो, तो व्यवस्थित भरायचा, त्याच्यावर व्यवस्थित साईन करायची आहे. त्याच्यानंतर ओरिजिनल पॉलिसी सर्टिफिकेट जे ओरिजिनल बॉन्ड जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंटच्या वेळेस दिला जातो तो खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर डेथ सर्टिफिकेट
FIR इट इज द फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट की ज्याच्यामध्ये बाबा डेथ क्लेमच्या बाबतीत जर तो मर्डर किंवा सुसाईड असेल तर अशा बाबतीत मात्र FIRची कॉपी तिथं लागणार आहे. त्याच्यानंतर समजा मर्डर किंवा सुसाईड असेल तर पोस्टमॉर्टम रिपोर्ट पण लागतो, कारण ते पोस्टमॉर्टम रिपोर्टच तिथं रिव्हील करतं की डेथ कशामुळं झाली आहे आणि त्याच्यावरच तुम्ही डेथ क्लेम तिथं डिस्बर्स करू शकता, लक्षात घ्या. तर त्यामुळं पोस्टमॉर्टम रिपोर्ट एक लागणार. हॉस्पिटल डिस्चार्ज समरी आहे, समजा हेल्थशी रिलेटेड जर काही तुमचे रायडर्स असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला हॉस्पिटल डिस्चार्ज हिस्ट्री पाहिजे की ज्याच्यावर सगळं मेन्शन केलं जातं की ह्या व्यक्तीला काय ॲडमिट केलेलं होतं, किती दिवस कोणती ट्रीटमेंट दिली आणि त्याला कसं डिस्चार्ज केलं, हे सगळं कॉम्प्रिहेन्सिव्ह त्यात लिहिलेला असतो. तो फायदा तिथं होतो, म्हणजे तो त्यामुळं तो डॉक्युमेंटला जोडला जातो जर तुम्ही हेल्थ क्लेमसाठी किंवा क्रिटिकल इलनेससाठी जर तिथं क्लेम करत असाल. त्याच्यानंतरचा जो काही मुद्दा आहे की KYC डॉक्युमेंट्स लाईक द फोटो ID ॲड्रेस प्रूफ ऑफ अन बेनिफिशरी, कॉपी ऑफ द कॅन्सल चेक अँड द बँक स्टेटमेंट, जे काही तुम्ही ज्या बँकेमध्ये तुम्हाला तो क्लेम जमा होणार आहे त्याचे डिटेल्स पहिल्यांदाच द्यावे लागतात, कारण तुम्हाला माहिती आहे आता ऑनलाईनच जमा सगळं केलं जातं. त्यामुळं ते कॅन्सल चेक का लागतो, कारण त्याच्यावर तुमचं IFSC वगैरे सगळं मेन्शन केलेलं असतं. सो कॅन्सल चेक तिथं कन्सिडर केला जातो ॲज अ डॉक्युमेंटेशन. त्यानंतर नेक्स्ट आहे KYC डॉक्युमेंटेशन, कॉपी ऑफ द कॅन्सल चेक. If the claim is made by the someone other than the nominee or the assignee, the person making the claim has to submit the legal proof of his or her title. आता समजा बऱ्याच वेळेस कसं होतं की एखाद्या व्यक्तीचं कोणच नाही आहे परंतु त्याचा इन्शुरन्स मात्र करोड रुपयाचा आहे आणि तो माणूस समजा मेला किंवा त्या माणसाला समजा काही क्रिटिकल इलनेस झाला असेल किंवा त्याला पैशाची गरज असेल, तर अशा वेळेस त्याचा कोणच रिलेटिव्ह नाही आहे, मग त्याचा फ्रेंड कोण असेल तो क्लेम करायला जाणार. पण अशा वेळेस इफ यू डज नॉट हॅविंग द ब्लड रिलेशन विथ द इन्शुअर पर्सन, तर तुम्ही तिथं काहीच करू शकत नाही. तोही मुद्दा त्यांनी सांगितलेला आहे की जर तिसऱ्याच पर्सनने जर तो क्लेम सेटल करायला आणला तर ते तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला दाखवावं लागतं की आपण कोण आहोत किंवा काय हे तुम्हाला तिथं दाखवावं लागतं, म्हणजे यू हॅव टू शो द टायटल्स, त्याच्यासाठी ॲफिडेविट वगैरे द्यावं लागतं. तर हा मुद्दा आहे, हे डॉक्युमेंटेशन आहेत, याच्यावर तुम्हाला MCQचे सगळ्यात जास्त प्रश्न तिथं विचारले जाऊ शकतात. सो एक लक्षात ठेवायचे. ड्युली फिल्ड क्लेम फॉर्म, ओरिजिनल पॉलिसी सर्टिफिकेट, डेथ सर्टिफिकेट, FIR, पोस्टमॉर्टम रिपोर्ट, हॉस्पिटल डिस्चार्ज रिपोर्ट, KYC डॉक्युमेंट्स, कॉपी ऑफ द कॅन्सल चेक, कॉपी ऑफ कॅन्सल चेक. नंतर द क्लेम इज मेड बाय द थर्ड पर्सन, तर त्याला त्याची आयडेंटिटी प्रूव्ह करावी लागते विथ द हेल्प ऑफ ॲफिडेविट आणि मगच ते क्लेमिंगसाठी ॲक्सेप्ट होतं. म्हणजेच इथं काय सांगितलं बघा, द लाईफ इन्शुरन्स इज कन्सिडर वन ऑफ द बेस्ट ऑप्शन व्हेन इट इज कम टू द securing your future needs. It should be noted that while setting up the claim, the claimant must be read the terms and condition of the given bond properly. कारण कसं असतं लक्षात घ्या, प्रत्येक क्लेम वाईज जे काही रूल्स आहेत ते समहाऊ चेंज होत असतात. सो दॅट क्लेमंट शुड बी अवेअर अबाउट इट. दिस इज नथिंग बट द प्रोसिजर वी स्टडीड अबाउट द claimant procedure. Here you can easily find out what are the steps. I'm again going to revise. First, the 3 steps you have to remember. First step is all about the intimation of the claim. Second is the submission of the proper documentation and the claim settlement. Maturity claim is to be there, rider's claim and the death claim, and the documentation is also given here. Documentations, without accepting that document no claim will be disbursed. हे पण लक्षात घ्या. सो डॉक्युमेंटेशन हे तुम्हाला जास्त लक्षात ठेवायचं, याच्यावर जास्त क्वेश्चनिंग तिथं केलं जातं. ओके, ऑन द नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू स्टडी ॲक्च्युअल प्रोसिजर ऑफ अ इन्शुरन्स कंपनी व्हाईल प्रोव्हाइडिंग द इन्शुरन्स. त्यामध्ये त्याचं काय काय चेक केलं जातं हे आपण आपल्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. थँक्यू so much.